पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी जंक्शनवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत। तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी चालू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। याच योजनेला पूरक अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेची सुरुवात करण्यात आली। या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये म्हणजेच 2,000 रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असतात। आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि शेवटचा 6वा हप्ता मार्च 2025 मध्ये सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। परंतु आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी कमेंट करून विचारलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता आणि आता 20वा हप्ता हा जूनमध्येच येणार असल्याची माहिती समोर येत आहे। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते हे साधारणपणे पीएम किसान योजनेच्या हप्त्यांसोबतच किंवा त्यांच्या पाठोपाठ जमा होत असतात। त्यामुळे सूत्रांनुसार आणि सरकारी घडामोडींनुसार नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील जून 2025 मध्ये दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात म्हणजेच याच महिन्याच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच शेतकरी बांधवांनो, हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी काही गोष्टींची खात्री नक्की करा। जसे की पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ई-केवायसी पूर्ण केलेलं असणे आवश्यक आहे। जर तुमचे ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते मिळण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे तुमची ई-केवायसी पूर्ण आहे की नाही हे नक्की तपासून घ्या। तसेच दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे नक्की तपासा। अनेक शेतकरी बांधवांचे हप्ते याच काही कारणांमुळे थांबत असतात। त्यामुळे आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे संबंधित बँकेत जाऊन एकदा नक्की तपासा। तसेच मित्रांनो, तुमचा नमो शेतकरी हप्त्याचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा आपल्या गावातील महा ई सेवा केंद्रात जाऊन आपले स्टेटस तपासू शकता। तसेच पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला किंवा गावातील महा ई सेवा केंद्रात तुम्ही तुमच्या पीएम किसानचा सुद्धा स्टेटस तपासू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तसेच तुमच्याकडील व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये फेसबुकवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुणीही या महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहणार नाही। आणि हो, जर तुम्ही मराठी जंक्शन या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या शेजारच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनवरती नक्की प्रेस करून ठेवा। यामुळे असेच सरकारचे सर्व महत्त्वपूर्ण आणि अचूक अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर चला शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।